तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर अत्याचार केला, ज्या काही गोष्टी घडल्या, प्रसंग तिच्यावरती दगड टाकून तिची हत्या केली किंवा तिला वरून खाली फेकलं. ज्या घरातून माझी दीदी गेली आहे, ज्या मंदिरात माझी दीदी गेली आहे, तिकडून ती कशी गेली ते सीसीटीव्ही फुटेज तुम्ही का चेक नाही केले किंवा आम्हाला का दाखवले नाही? पोलीस सांगतात का तिच्यावर 3 साधूंनी बलात्कार केला आहे. ही आम्हाला असं वाटत नाही. जय शिवराय. तुम्ही सर्वांनी जिथं तिथं सोशल मीडियावरती आपल्या अक्षताताई ताईचं जे काही गोष्टी घडल्यात, तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर अत्याचार केला, ज्या काही गोष्टी घडल्या, प्रसंग तिच्यावरती दगड टाकून तिची हत्या केली किंवा तिला वरून खाली फेकलं, अखंड सोशल मीडियावरती याची बातमी पसरलेली आहे. आणि तिला ताईला न्याय मिळण्यासाठी आज म्हणजेच मी त्यांच्या घरी आलोय. त्यांची सख्खी बहीण आणि त्यांच्या कुटुंबाला मी भेट दिली. तर कुटुंबानी आणि समस्त आगरी बांधवांनी मिळून ताईला न्याय मिळण्यासाठी बेलापूर NRI चौकीच्या इथे 19 जुलै 2 वाजता मोठा मोर्चा आयोजित केलेला आहे. आपल्याला हा मोर्चा शांततेने ताईला न्याय मिळण्यासाठी आणि जे घरच्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला त्या मोर्चात सहभागी व्हायचं आहे. आज अक्षताताई होती, उद्या तुमच्या आमच्या घरातली कोणीतरी आई बहीण असेल. आपल्याला आपल्यासाठी आणि आपल्या आया बहिणींसाठी रस्त्यावर उतरायचंय आणि रस्त्यावर यायचंय त्यांना न्याय मिळण्यासाठी. त्यामुळे ताईच्या काय मागण्या आहेत, ज्या मागण्यासाठी आपण मोर्चा काढणार आहे, त्या मागण्या तुम्ही ऐकून घ्या. त्या मागण्यांसाठी आपल्याला तिथे उपस्थित राहायचंय. पहिली गोष्ट तर माझ्या दीदीला न्याय मिळाला पाहिजे. आज माझ्या दीदीच्यावर ही घटना घडली तर अशी ही घटना कोणाच्याही कुठल्याही महिलेसोबत किंवा कोणाच्याही दीदीसोबत, कोणाच्याही पत्नी, कोणाच्याही आईसोबत घडली नाही पाहिजे. प्रश्न तर आमच्या मनात खूप आहेत आणि मागण्याही. माझी हीच मागणी आहे पहिल्यापासून आणि होती ही की ज्या घरातून माझी दीदी गेली आहे, ज्या मंदिरात माझी दीदी गेली आहे, तिकडून ती कशी गेली ते सीसीटीव्ही फुटेज तुम्ही का चेक नाही केले किंवा आम्हाला का दाखवले नाही? तुम्ही सांगता शिलफाट्याला ती तिकडे भेटली, ती बेलापूरवरून शिलफाट्याला कशी पोहोचली, तिला कोणी नेलं, की ती एकटी गेली, त्याचे सीसीटीव्ही तुम्ही आम्हाला बघायचे आहेत. तिकडे काय झालं? पोलीस सांगतात का तिच्यावर 3 साधूंनी बलात्कार केला आहे. ही आम्हाला असं वाटत नाही. याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची सजा तर झालीच पाहिजे आणि ज्या लोकांच्या मुलाची माझी दीदी गेली आहे त्यांनाही कडक सजा मिळाली पाहिजे, ही माझी इच्छा. मला असं वाटतंय का या केसमध्ये पॉलिटिक्सही आहे, वरतून दबावही आहे, त्यामुळे एवढा सिरियस घेतला जात नाही. त्यामुळे आम्ही माझ्या दीदीसाठी न्यायासाठी तो बेलापूर NRI स्टेशन जवळ माझी हीच मागणी आहे की माझ्या दीदीला न्याय मिळण्यासाठी तुम्ही सगळी जी ही माझे बहीण भाऊ आई बाबा कोणीही असतील ते माझ्या दीदीला सपोर्ट करायला तिकडे यावा. 2 वाजता आम्ही ही आंदोलन ठेवलं आहे. तुम्ही तिच्या सख्ख्या बहिणीची व्यथा ऐकलात. याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत, भरपूर काही प्रश्न आहेत. अंबानीच्या घरी किती पैसा आला, कितीचा लग्न केला, त्याच्या पोरांनी कोणाला बोलवलं, किती फिल्म स्टार आले, हे न्यूजवर साधारणतः डायरेक्ट दिसतात. पण मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना काढली, पण एका बहिणीवरती अत्याचार झालाय. अजून त्या बहिणीच्या अत्याचाराची बातमी अजून गृहमंत्र्यापर्यंत आणि एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत म्हणजे मुख्यमंत्र्यापर्यंत अजून पोहोचलेली नाही. आपले जेवढे न्यूज चॅनल आहेत ते न्यूज चॅनल फालतूच्या गोष्टी दाखवायला बरोबर पुढे येतात, पण अशा काही गोष्टी झाल्यानंतर त्या गोष्टी अजून आपल्या न्यूज चॅनलवर दिसते नाहीत. काही आगरी समाजाचे बांधव असतील, काही आपल्यासारखे सामान्य लोक असतील, त्यांनी स्टेटसला टाकून, त्यांनी मोठमोठ्या बॅनर बनवून त्याच्यानंतर ही बातमी पसरायला लागली सोशल मीडियावरती. तुमच्यामुळे, तुम्ही शेअर केल्यामुळे ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या. तसंच आता ही पण व्हिडिओ आपल्याला शेअर करायची आणि लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवायची आणि आपल्या अक्षता ताईला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा. जय शिवराय.